दानवे साहेब असन अधिक कोणी असेल हा म्हणून आम्ही यांना पाहू नका. शेतकरी म्हणून सगळ्यांचा, तो जगला तर अख्खं जग जगेल या भूमिकेतून आम्हाला पाहावं लागेल. आणि मग आम्ही पाहतोय की या सगळ्या केळी उत्पादक शेतकरी, संत्रा उत्पादक शेतकरी असेल, जे फळ उत्पादक शेतकरी आहे, आपण एमआरजीएस मध्ये 3 वर्ष दिले त्याला, पण पुढची जर आम्ही 10 वर्ष त्याला जर एमआरजीएस मधून कव्हर केलं तो पर्यावरण राखतं. आज वाढलेली उष्णता कमी करायची असेल तर फळ उत्पादक शेतकऱ्याला आम्हाला एमआरजीएस मध्ये पुन्हा जोडलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून शंभूराजे देसाई, आमचे जयस्वालजी, तुम्ही आम्ही सगळेजण मिळून हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण एमआरजीएस आपण पाहतो नको तिथं 260 प्रकारच्या योजनेला चालवतो आपण, पण याला जर आम्ही सांगतो याला जोडलं ना तर याचा खर्च जर ह्या फळ उत्पादक शेतकऱ्याचा एमआरजीएस मधून निघाला तर पर्यावरण पण राखल्या जाईल आणि भाव सुद्धा भेटेल. या दुहेरी अर्थानं तिथं आम्ही पूर्ण, आम्ही गायला गोवा माता म्हणतोय. गाय म्हणजे हिंदू मातेचं दैवत. मग कापू नका म्हणून त्या थांबन असं वाटतं तुम्हाला? उपाययोजना करावं लागेल. कापल्या तर गेलेच नाही पाहिजे, जो कापन त्याला कापलं पाहिजे. परंतु सभापती महोदय, ह्या सगळ्या गायीचा धंदा रासायनिक खताले सबसिडी देता. 1100 रुपयाचं रासायनिक खताचं पोतं 800 रुपये सबसिडी देतं सरकार. कंपनीतून खत आलं त्याला सबसिडी देण्याचा विचार, आणि माझ्या शेतकऱ्यानं शेणखत काढलं त्याला 1 रुपया देत नाही आपण. वा, शाश्वत शेती म्हणायचं आपण असं म्हणायचं का शेती आता जोरदार झाली पाहिजे, विषमुक्त शेती झाली पाहिजे, रासायनिक खतानं होणार आहे? का देत नाही आपण शेतखतासाठी पैसे? का त्याला सबसिडी देत नाही? रासायनिक खताच्या कंपन्या फुगल्या, मोठ्या झाल्या, कोणाच्या आहे त्याचे जर आपण पाहिलं, हे काँग्रेसच्या काळात झालं, हे उद्धव साहेबांच्या काळात झालं, हे राष्ट्रवादीच्या काळात झालं, कोणाच्या काळात झालं असं म्हणण्यापेक्षा हे आतापर्यंत असंच चक्र चालू राहिलं. आणि हे चक्र आम्हाला बंद करावं लागेल. एकदा जर शेणखताला सबसिडी दिली, मला वाटते तुकाराम मुंडे साहेब चांगले वागले ना थोडे, और अच्छा उन्होंने अगर कोशिश किया ना, मी सांगतो दुधाचे भाव वाढल्याशिवाय राहणार. त्याला तिथं ठेवलं पाहिजे. तुकाराम मुंडेचे आभारच मानतोय. माझ्या भागात आता गुटखा विक्री बंद झाली. गुलाबराव, एक अधिकारी काय करू शकतं जे सरकार करू शकत नाही ते अधिकाऱ्यानं करून दाखवलं. खेड्या गावातला गुटखा आता बंद व्हायला लागला. फक्त तुकाराम मुंडेंना सभागृहाच्या माध्यमातून सांगतोय का दुधाच्या भेसळावर तुम्ही लक्ष ठेवा. शंभूराजे, दुधातला जर करप्शन कमी झालं, त्यातलं भेसळ जर कमी झाली, दुधाचे भाव मागा लागेल शेतकऱ्याला. मी सांगतोय आजही 50% दुधावर अजूनही करप्शन होतंय, भेसळ होतंय. कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं, माणसं मरायला लागली, पण ते भेसळ बंद होत नाही. सरकार आमचं तुमचं सगळेच आहे, पण अजूनही ते साधा दुधातलं करप्शन थांबलं नाही. म्हणून आम्ही पाहतो 10 ते 15% कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. तरी आम्ही म्हणायचं का आता सरकार आपलं आहे, बोलू नको बाबा, सगळं ऐकून घ्यावं लागतं, मरू दे माणसाले, असं म्हणणाऱ्यापैकी आम्ही नाही. एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही इथं बोलतो आहे. आणि म्हणून त्या संदर्भात सुद्धा सभापती महोदय आपल्याला विचार करावा लागेल. कर्जमाफी का येतं, कशासाठी कर्जमाफी आली? तुम्ही काय, आम्ही पाहतो आम्ही आंदोलन केले. मी रायगडाच्या पायथ्याशी 3 दिवस उपोषणाला बसलोय. देवेंद्रजींना, मुख्यमंत्री महोदयांना बैठक घेतली आणि तेव्हा सांगितलं का 600 रुपये, 1000 रुपये दिव्यांगाचा महिना 2500 रुपये करू. त्यांनी तो शब्द पाळला, त्यांचा आभार मानतोय. जसं एकनाथजींना आम्ही पाहतो दिव्यांग मंत्रालय दिलं, ताकदीनं देशातलं जगातलं पहिलं मंत्रालय. अनाथाचा नाथ म्हणजे एकनाथ हे सिद्ध करून दाखवलं. आणि ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही अशासाठी धावून येणारा पहिला मुख्यमंत्री या देशातले एकनाथजी शिंदे ठरले, लक्षात ठेवा. 1000 रुपयाचा महिना 2500 रुपये झाला. आम्ही उपोषण सोडलं, पुन्हा आम्ही 7 दिवस उपोषणाला बसलो. मुजुरीला 550 किलोमीटर पायी चढलो. 350 सभा महाराष्ट्रात घेतल्या. 75,000 किलोमीटरचा प्रवास केला. सभापती महोदय, कर्जमाफी आज आपण देतो आहे, पण कर्जमाफी देताना काही प्रशासन अधिकारी बोलताना बोलतोय तुम्हाला किती द्यायचं शेतकऱ्याला, किती पाहिजे तुम्हाला. अशा प्रकारच्या उमरट भाषा जेव्हा कानावर येतं ना, तेव्हा असं वाटतं का पुन्हा तलवार छत्रपतीची काळावून छाटून टाकावं काय. तुम्ही सांगतोय मी हमीभावाचं तुम्हाला हे देतोय. 2026-27
धान उत्पादक शेतकऱ्यासाठी 4,888 भावाची शिफारस केली. 4,888. 15% नफ्यानं किती भाव भेटले पाहिजे सभापती महोदय? 4,888. आणि केंद्र सरकारनं जाहीर किती केले भाव? 2,441. 2,400 रुपये कमी दिले भाव जाहीर. एका एकरात 10 क्विंटल धान पकडला तर आम्ही सांगतो एका एकराच्या शेतकऱ्याचं 20,000चं नुकसान आहे. 5 एकर शेतकऱ्याचं 50 ते 60,000 नुकसान आहे एका वर्षाचं. 5 वर्षाचं नुकसान 2 ते 3 लाखावर झालोय. कर्जमाफी 2 लाखाची करतोय आम्ही. 15% नफ्यानं कोणता व्यवसाय चालतो हो? सांगा बरं. कोणत्या एखाद्या तज्ज्ञाला माझ्या समोर आणा का 15% नफ्यानं एखादा व्यवसाय चालू शकतं? अरे आम्ही पाहतोय जी डाळ उत्पादक तूर आम्ही घेतोय त्या तुरीचं फक्त बेसन करा डबलचे भाव भेटते. बेसनाचे भजे करा 10 पट 100 पट भाव भेटतं. गुलाबराव तुम्हाला माहित आहे. आम्ही सगळे त्या शेतीच्या मुख्य याच्यातून कोशातून आलेले जमिनीतून आलेले लोक आहे आणि मग हे बोललं पाहिजे. आम्ही पाहतोय कापूस उत्पादक शेतकरी